प्रीटम बेबीजमध्ये जे ब्रेस्ट मिल्क दिलं जातं हे डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंग न करता ते एक्सप्रेस करून दिलं जातं. त्याला आम्ही एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क असं म्हणतो. सो हे पंप करून किंवा तुम्ही मसाज करून काढू शकता. हे एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देताना बरेच चॅलेंजेस आईला येतात. त्यामध्ये ते मिल्क सप्लाय हा सफिशियंट झाला पाहिजे. सो ते सफिशियंट होण्यासाठी काही गोष्टी त्यांनी पाळल्या तर ते होऊ शकतं. जसे की बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 1-2 तासातच ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करायला सुरू करणे, दिवसातून 8 ते 10 वेळा मिनिमम ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करणे, रात्रीतून किमान एकदा तरी, बाळाला कांगारू केअर देणे म्हणजे बाळाला जवळ घेऊन बसल्यानंतर ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी मदत होते. तसेच तुमचा आहार हा चांगला ठेवणे, पुरेशी झोप असणे यामुळेही तुमच्या दुधाचं प्रमाण वाढण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यास ब्रेस्ट मिल्क पंप करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच इलेक्ट्रिक पंप अवेलेबल असतात जेणेकरून मिल्क एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळू शकतं. सो असा अवलंब केल्यानंतर एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क तुम्हाला चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. सपोज तरीही या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही जरी एक्सप्रेस मिल्क जास्त येत नसेल तर दुसरं ऑप्शन आहे मिल्क बँकमधून ह्युमन मिल्क, दुसरं ह्युमन मिल्क घेणे हा चांगला सेकंड पर्याय आहे. तेही अवेलेबल नसेल तर मग आपल्याला फॉर्म्युला फीडकडे जावं लागतं.